बालोपासना म्हणजे फक्त मानस पूजा की त्यामागे दडलंय एक संपूर्ण शास्त्र? ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बालोपासनेचा विचार केला की अनेकांना वाटतं ही केवळ मानस पूजा आहे, पण प्रत्यक्षात बालोपासना म्हणजे एक संपूर्ण शास्त्रशुद्ध आणि क्रमबद्ध पूजन पद्धती आहे. चला तर जाणून घेऊया कशी. जसं प्रत्येक शुभकार्य आणि पूजन गणपती पूजनानं सुरू होतं, त्याचप्रमाणे बालोपासनेची सुरुवातही श्री गणेशाच्या वंदनेनं होते. त्यानंतर आनंद लहरी आणि नारायणाष्टक यांच्या माध्यमातून भगवंताचे प्रेमपूर्वक आवाहन केले जाते. यानंतर येते 24 नामावळी. प्रत्येक पूजेमधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आचमन. हा विधी आईंनी इतका सहज, सोपा आणि सुंदर करून दिला आहे. मग गुरु पादुकाष्टक म्हणून गुरुचरणी प्रार्थना आणि यदुवीराष्टकातून यदुवीर पूजनाचा संकल्प केला जातो. आणि मग भगवंताला रत्नजडित सिंहासनावर विराजमान करून यथासांग पूजा. पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती आणि शेवटी विज्ञापना म्हणजे कृतज्ञता, प्रेम, भगवंताच्या श्रीचरणी केलेले यथासांग समर्पण. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते. अशी ही दिव्य पूजन पद्धती, जी केवळ मानस पूजा नसून प्रत्यक्ष शास्त्रशुद्ध आणि परिपूर्ण उपासना आहे. अशी उपासना जी मोठमोठ्या श्रीमंतांनाही सहज साध्य होणार नाही, तीच आईंनी अगदी चिमुकल्यांनाही कोणत्याही बंधनांशिवाय करता यावी अशी सुंदर व्यवस्था करून ठेवलेली आहे. यात विधी आहे, भक्ती आहे, गुरुकृपा आहे आणि भगवंताशी जोडून घेण्याचा अतिशय सुंदर मार्ग आहे. म्हणूनच बालोपासना ही इतर मानस पूजांपेक्षा अत्यंत निराळी, समृद्ध आणि परिपूर्ण उपासना आहे. तुम्हाला बालोपासनेचं हे विश्लेषण आवडलं असेल तर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आईंनी आपल्या सर्वांसाठी ठेवलेल्या अशा आध्यात्मिक खजिन्याचा उलगडा करणारे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ इतर साधकांपर्यंत नक्की शेअर करा.